नमस्कार मंडळी. आजच्या जेवणात काय? आज आहे आपली गुढीपाडवा स्पेशल थाळी, ज्यामध्ये आपण बनवलंय कुरकुरीत आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या, ज्या आहेत श्रीखंडासोबत. त्यानंतर आपण रंगीबेरंगी सिमला मिरचींपासून छान कोशिंबीर बनवलेली आहे. पाचक म्हणून आपण ह्यामध्ये कोकम सरबत आणि ताक बनवलेलं आहे. त्यानंतर डाळ भात, चणा डाळ दुधीची भाजी आणि बटाट्याची पिवळी भाजी, जी सर्वांची आवडती भाजी आहे. त्यानंतर कुरकुरीत भजी बनवलेले आहेत. तर चला बघूया रेसिपी. तर पहिले आपण बनवणार आहोत चणा डाळ आणि दुधी. तर त्यासाठी मी सुकं खोबरं, हिरव्या मिरच्या आणि लसूण हे थोडं गॅसवर भाजून घेतलं आहे आणि मग त्याचं एक छान वाटण तयार करून घेतलं. त्यानंतर एका पातेल्यामध्ये छान तेल गरम करून घ्यायचं कडक असं. थोडा कांदा जास्त घालायचा आहे, बारीक चिरलेला, छान परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर. मग त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा सगळं छान ढवळून घ्यायचं आहे. आणि मी 7 ते 8 तास भिजलेली चणा डाळ थोडी ह्यात वापरलेली आहे आणि अर्धी चणा डाळ मी भजीसाठी वापरलेली आहे. तर ती घालून छान शिजून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण मीठ घालायचं आणि त्याचं कांद्याचं आणि चणा डाळीचं स्वतःचं पाणी सुटतं आणि छान भाजी शिजते वाफेवर. मग ती भाजी छान शिजली की त्यामध्ये थोडंसं हिंग, थोडंसं हळद, मसाला आणि जर तुम्हाला आवडत असेल तर गरम मसाला तुम्ही त्यामध्ये घालू शकता. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण बनवलेलं मगाशी सुक्या खोबऱ्याचं ते घालायचं आणि दुधी आपला आहे तो सोलून बारीक काप करून त्यात घालायचं आणि मग सगळं छान परतून घ्यायचं. जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर तोही तुम्ही घालू शकता. पुन्हा एकदा छान वाफ काढून घ्यायची आहे. ह्यामध्ये दुधीला छान पाणी सुटतो. मग ह्या भाजीला दुधीची छान अशी वेगळी चव येते. त्यानंतर मग ती भाजी थोडी शिजली की मग त्यावरती आपण कोथिंबीर करून घेणार आहोत. आता तयार करणार आहोत आपण वरण. त्यासाठी मी डाळ कुकरला उकडून घेतलेली आहे 3 शिट्ट्या करून. मग तेल छान कडक गरम करायचं आहे. त्यामध्ये राई आणि जिरं टाकायचं आणि ते छान तडतडलं की त्यामध्ये ठेचलेलं लसूण आणि ठेचलेल्या मिरच्या हिरव्या घालायच्या आहेत आणि ते छान परतून घ्यायचं आहे. मग कढीपत्ता घालायचा आहे. त्यानंतर बारीक चिरून गावठी टोमॅटो घातलेला आहे, तो पण छान परतून घ्यायचा. मग थोडीशी हिंग आणि हळद घालायची आणि त्यामध्ये आपली ही डाळ आहे ना ती घालून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक छोटासा मी ह्यात गुळाचा खडा घातलेला आहे. तर ते थोडं शूट करायचं माझ्याकडून राहून गेलं. मग एक उकळी आली की त्याच्यावरती कोथिंबीर घालून बाजूला ठेवून देऊया. आता आपण करूया पिवळी बटाट्याची भाजी. थोडी साऊथ इंडियन टच देणार आहोत आपण ह्या भाजीला. तर त्यासाठी एक कढई घेतली आहे मी. ती छान तेल त्यात गरम केलं आहे. त्यामध्ये पहिले मी चणा डाळ घातली आहे. थोडी ती तडतडली की मग त्यामध्ये उडीद डाळ घातली आहे आणि थोडेसे 2-4 मेथी दाणे घातले. ते छान परतून घेतलं. मग त्यामध्ये मिरची, कढीपत्ता, थोडासा ठेचलेला लसूण, त्यानंतर कांदा हे सर्व जिन्नस घालून पुन्हा छान परतून घेतलं. त्यानंतर ते गुलाबी रंगात परतल्यानंतर त्यामध्ये आलं किसून घातलं आहे आपण. त्यानंतर पुन्हा एकदा छान सगळं परतून घ्यायचं आहे. मग किंचितसं हिंग, थोडीशी हळद, मसाला अगदी कमी, हळद थोडी जास्त घाला, मसाला थोडा कमी घाला. मग बारीक चिरलेला आपला छान असा गावठी टोमॅटो घातला आणि पुन्हा सगळं जिन्नस एकजीव केलं. त्यानंतर थोड्या वेळानं आपल्या टोमॅटोला पाणी सुटतो. मग जो आपला उकडलेला बटाटा आहे तो हातानेच कुस्करून घालायचा आहे, कापून वगैरे घालायची गरज नाही आहे. पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे. वरून मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर वाफेवर एकदा छान शिजून घ्यायचं आहे. मग वरून छान कोथिंबीर शिवरून घ्यायची आहे. त्यानंतर आपण एका कढईत तेल कडक गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये कुरडया, पापड, शेव, मिरची तळून घेतली आहे. त्याच तेलामध्ये आपण पुऱ्यासुद्धा तळून घेतल्यात. मिरची मी पुऱ्यांनंतर तळून घेतलेली आहे. आणि मग सर्व छान जेवणाचा जो बेत आहे अगदी घरात घमघमाट सुटला आहे. तर मग आता आपण सर्व करूया हे सर्व जेवण. तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. तर पहिले बघा श्रीखंड पुरी, छान टम्म फुगलेल्या पुऱ्या, रंगीबिरंगी भाज्यांपासून बनवलेली कोशिंबीर, त्यानंतर दुधी चणा डाळची भाजी, पिवळी बटाट्याची भाजी, डाळ भात, कुरडया, पापड, मिरची, पाचक म्हणून आपण कोकम सरबत, त्यानंतर छास ज्याला आपण मठ्ठा म्हणतो, त्यानंतर छान कुरकुरीत गरमागरम भजी, असा हा आजचा सगळ्यात छान बेत झालेला आहे.
तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.